अत्यंत धक्कादायक बातमी आहे पंढरपूरमधून। पंढरपूरमध्ये पोषण आहारामध्ये मृत बेडकं आढळलेली आहेत। कासेगावच्या भुसेनगरमधला हा सगळा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार आहे। बेडकाचं मृत पिल्लू या पोषण आहारामध्ये सापडलेलं आहे। या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलेला आहे। शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जीवावरती उठलाय की काय असा सवालही या निमित्तानं आता उपस्थित होतोय। अत्यंत घृणास्पद अशी हे दृश्य आपण बघतोय। पोषण आहारामध्ये मेलेली बेडकं आपल्याला दिसतायत। तर पंढरपूरमध्ये पोषण आहारामध्ये मृत बेडकं आढळलेली आहेत। कासेगावच्या भुसेनगरमधला हा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार आहे। या बेडकाचं मृत पिल्लू पोषण आहारामध्ये आढळलेला आहे। या प्रकारानंतर आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलेला आहे। शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जीवावरती उठलाय की काय असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय। अशाच खाऊमध्ये अजून एक असंच मोठा असा रात्रकिडा म्हणून नाही तो आढळला होता, परंतु आमच्यापर्यंत येईपर्यंत त्या पालकांनी ती काढून फेकून दिला होता। त्यामुळं आम्हाला फारसं तक्रार करता आली नाही, परंतु लगेच थोड्या दिवसात 4 दिवसातच पुन्हा दुसऱ्या पॅकेटमध्ये हा बेंडकुळीचं पिल्लू दिसून आलंय आणि हा गेल्या 3-4 महिन्यापासून खाऊ शिल्लक आहे। मग ही बेंडकुळीचं पिल्लू किती दिवसापूर्वी किंवा किती महिन्यापूर्वी हे त्यांनी पॅकिंग केलं असावं आणि आणि आपले प्रतिनिधी सुनील दिवाण सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, अत्यंत धक्कादायक हा प्रकार घडलेला आहे, पुढची कारवाई काय होणार आहे यावर? आता ही बातमी आपण लावल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे। नेमका काय प्रकार आहे, कुठल्या ह्याच्यात सापडलं याची तपासणी आता अधिकाऱ्यांनी करायला सुरुवात केलेली आहे। मात्र दुर्दैवानं असे प्रकार वारंवार घडणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे, लाजिरवाण आहे। लहान मुलांच्या अन्नात जर अशा पद्धतीचं जर निघत असेल तर त्याच्यावर कारवाई गरजेची आहे आणि हे जे ठेकेदार आहेत शासनाने आणि कुणी पोचलेले या ठेकेदारांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडनं व्हायला लागलेली आहे। अजून प्रशासनाकडनं कुठलंही खंबीर पाऊल याच्यावर उचललेलं नसलं तरी आपल्या बातमीनंतर प्रशासन आता कामाला लागलेलं आहे। अमोल, धन्यवाद सुनील दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा